नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाडीबीटी फार्मर स्कीम अर्थात की महाडीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ज्या योजना असतात त्या योजनांपैकी म्हणजेच कृषी योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात म्हणजेच की पोकरा या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पोकरा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन अर्ज भरायला सुरू झालेला आहे. म्हणजेच की आता 21 जिल्ह्यांमधील 7201 पेक्षा जास्त गाव यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. या गावांमध्ये अर्ज भरायला सुरुवात देखील झालेली आहे. की गाव कोणती कशी पाहायची यामध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आता हे गावातील जे शेतकरी असतील त्यांच्यामध्ये महाडीबीटी अर्ज हे महाडीबीटीच्या वरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच की KSP चा पोर्ट आहे. म्हणजेच की पोर्टलवरती रिडायरेक्टली करण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता ही नवीन सूचना आलेली आहे. म्हणजेच की सुद्धा महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती देण्यात आलेले आहे. महाडीबीटी पोर्टलवरील जे काही अर्ज असतील ते अर्ज आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत समाविष्ट गाव मंजूर घटक या अर्जदाराचे क्षेत्र 5 हेक्टरपेक्षा कमी आहे अशा सर्व अर्जदारांचे अर्ज ज्या म्हणजेच की पूर्वसंमती मिळालेली नाही आणि प्रतीक्षा यादीमध्ये जे अर्ज आहेत त्यांना महाडीबीटी पोर्टलवरून नानाजी देशमुख प्रश्न संजीवनी नवीन पोर्टलवरती स्थलांतरित करण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता जर तुमचं गाव पोकरा 2.0 अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 मध्ये जर येत असेल तर गावाची निवड झालेली असेल तर अशा गावांमध्ये तुम्ही महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती अर्ज जो काही तो अर्ज मंजूर झालेला असेल, कागदपत्र अपलोड झालेले असेल, म्हणजेच की आता तुमचा अर्ज झालेला असेल किंवा अद्यापही मंजुरी मिळालेली नाही असे अर्ज आता NDKFC 2.0 पोर्टलवरती रिडायरेक्टली करण्यात आलेले आहे. म्हणजेच स्थलांतरित करण्यात आलेले आहे. जे आलेले अर्ज जे आहेत ते अर्जाची पुढील सर्व प्रक्रिया नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजे संजीवनी प्रकल्प 2.0 हे मार्गदर्शक सूचनांचा पोर्टलच्या माध्यमातून आता केली जाणार आहे. dbt.nd म्हणजेच की KSC mahadbt.government.in या संकेतस्थळावरती हे आपण हे बघणार आहोत की मी तुम्हाला लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे. अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवर पूर्वी मिळालेल्या पूर्वसंमती त्यानुसार पुढील प्रक्रिया पार पाडलेल्या म्हणजेच की ऑलरेडी मिळालेल्या नंतर महाडीबीटी वरतीच पार पाडलेल्या नवीन अर्जदार असतील किंवा नवीन अर्जदारांना समाविष्ट गाव मंजूर करण्यात आलेले आहे. म्हणजेच की अर्जदाराचे क्षेत्र 5 हेक्टरपेक्षा कमी अशा अर्जदारांना नवीन अर्ज करण्यासाठी पोकराचे संकेतस्थळ आता त्यांच्यावरून अर्ज करावे. अर्थात जी गाव पोकरा म्हणजेच की पोकराच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे ज्या गावांचं 5 हेक्टरपेक्षा कमी आहे म्हणजेच की सर्व शेतकऱ्यांनी आपले अर्ज हे पोकराच्या गावातील शेतकऱ्यांचे पोकराच्या वेबसाईटवरती करावे. म्हणजेच की पोकराच्या संकेतस्थळावरती करावे अशा प्रकारच्या सूचना आता देण्यात येत आहे. म्हणजेच की एक जो गोंधळ उडणार आहे की महाडीबीटी आणि पोकरा तो कुठे थांबणार आहे. म्हणजेच की एकंदरीत शेतकऱ्यांना सोयीस्कर पडावे यासाठी पोकरा 2 मध्ये महाडीबीटी एकत्रित एकाच पोर्टलच्या वरून प्रक्रिया राबवण्यासाठी मागणी मोठ्या प्रमाणात माध्यमातून करण्यात आलेली आहे व महाडीबीटी वरती पोर्टल व डीबीटी महापोकरा वेगळं पोर्टल आता एक गोंधळ करण्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तोही गोंधळ आता पुढे कुठेतरी राहणार आहे. परंतु सध्या तरी शेतकऱ्यांना नवीन अर्ज करत असताना पोकराच्या संकेतस्थळावरती करावे अशा प्रकारची सूचना माध्यमातून देण्यात आलेली आहे. म्हणजेच की अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती. धन्यवाद.